जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 6 एप्रिल 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा। ऋतुजा शिंदे यांच्या वाईतील घरावर आज राष्ट्रीय निषेध मोर्चा। जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीपासून सुरू असलेल्या पक्षविरोधी घडामोडीमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या बावधन गटातील कार्यकर्त्यांनी आज दिनांक 6 एप्रिल रोजी निषेध मोर्चा काढण्यात निर्णय घेतला आहे। महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे व त्यांचे पती विरा शिंदे यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा वाईतील किसनवीर चौकातून सुरू होऊन शिंदे यांच्या निवासस्थानावर धडकणार आहे। पुळकोटी तालुका महानेते ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात विकासाच्या नावावर रस्ता करताना विनापरवाना 45 झाडांची कत्तल, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी। राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मान तालुक्यातील पुळकोटी ग्रामपंचायत हद्दीत जांभळी मसवाडी या रस्त्याच्या राहावर वैयक्तिक शेतातून त्या मालकाला न विचारता रस्ता तयार करताना शेतालगत असलेली जवळपास लहान मोठी 45 जुनी झाडे तोडण्याचा निंदनीय प्रकार करण्यात आला आहे। संबंधित ठेकेदारांनी त्यांच्या मालकीची झाडे तोडली, त्यांना कसलीही कल्पना न देता वा झाडे तोडताना विभागाच्या अधिकृत परवानगी न देता झाडे तोडल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून झालेल्या नुकसानीची भरपाई देऊन झाडे लावण्याची सक्ती करावी अशी मागणी झाडांची मालकीण 70 वर्षीय सुनंदा गंगाराम पिंजर यांनी केली आहे। काळज तालुका फलटण गावच्या हद्दीत हॉटेल कृष्णाई समोर 4 चाकीची दुचाकीला धडक, दुचाकीवरील काळजचे दाम्पत्य जागीच ठार। पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर काळज तालुका फलटण गावच्या हद्दीत जुन्या डोंबाळवाडी फाट्यानजीक भरधाव कारणे दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती पत्नी जागीच ठार झालेली धक्कादायक घटना रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली। यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मृतांमध्ये बाळू तुकाराम गाडवे वय 55 आणि पुष्पा बाळू गाडवे वय 50 दोघे राहणार काळज तालुका फलटण जिल्हा सातारा यांचा समावेश आहे। बांधकाम मंत्र्यांच्या बैठकीनंतर सुरत कोल्हापूर रस्त्याच्या कामाचा खेळखंडोबा। महाबळेश्वर तालुक्याच्या भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या सुरत कोल्हापूर रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम तासागतीने सुरू असल्याने स्थानिकांमध्ये संताप लाट उसळले आहे। गेल्या महिन्यात झालेल्या बांधकाम मंत्र्यांच्या मंत्रिस्तरीय बैठकीत हे काम एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले होते। मात्र महिना उलटूनही पांगारे ते अंजुमन या दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याने प्रशासकीय आश्वासने केवळ कागदावर असल्याचे दिसत आहे। जिल्ह्यात 6 गावे 25 वाड्यात तहानलेल्या 8 टँकरने पाणी, दिवसेंदिवस पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर। सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। जिल्ह्यातील 6 गावे 25 वाड्या वस्त्यांवरील 7,502 नागरिक व 1,790 जनावरांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे। आणखी 2 महिन्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कडक उन्हाळा जाणवू लागला आहे। त्यामुळे तीव्र उन्हामुळे पाण्याच्या पातळीत घट होऊ लागली आहे। वाढत्या उन्हाने नागरिक पुरते हैराण झाले आहे। साताऱ्यातील धोकादायक फ्लेक्स हटवण्याची मागणी। साताऱ्यातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेले होर्डिंग्स फ्लेक्स वादळामुळे धोकादायक बनले आहेत। अवकाळी पावसात सरी कोसळत असल्याने अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। वाडेफटा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, मुळा चौडा, करंजी नाका, हुतात्मा चौक, गोडोली नाका, अजिंठा चौक, शिवराज पेट्रोल पंप आदी भागात फ्लेक्स व होर्डिंग धोकादायक बनले आहेत। सध्या वादळामुळे फ्लेक्स होर्डिंग कोसळून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे सातारा पालिकेने अशा फ्लेक्सवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे। साताऱ्यात युद्धविरोधी सत्याग्रह। शहर परिसरातील युद्धहिंसा विरोधी शांतिप्रिय नागरिक संघटना प्रतिनिधी यांच्या वतीने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर युद्धविरोधी शांती संदेश सत्याग्रह करण्यात आला। नको युद्ध हवे बुद्ध, नको हुकुमशाही हवी लोकशाही, नो किंग नो वॉर, ट्रम्पचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। युद्धामुळे सर्वत्र महागाई वाढली आहे, गॅस वेळेवर मिळत नाही, युद्ध सुरूच राहिल्यास विनाशकारी परिस्थिती ओढावी, त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी जगातील देशांनी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी असलम तरडसकर, विजय निकम, चंद्रकांत खंडाईत, रियाज शेख, रमेश शिंदे, रेश्मा शेख, गणेश कारंडे, योगेश कांबळे, दिलाल शेख, संजय भोसले, प्रमोद पाटील, संदीप ढवळे, रामदास वाघमारे, अनिल वीर, माजी प्राचार्य रणजित जाधव, विजय गायकवाड, डॉक्टर आबासाहेब उमाप, सतीश गाडे, दिलीप सामंत आदी उपस्थित होते। वादळी पावसाचा वीटभट्ट्यांवर झाला लाखोंचे नुकसान। सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे। उन्हाळ्याच्या तोंडावर वीट निर्मितीचा हंगाम सुरू असताना अचानक होत असलेल्या पावसामुळे तयार विटा भिजून लोकांचे नुकसान होत आहे। त्यामुळे अनेक व्यावसायिक अडचणीत सापडलेले आहेत। वीज भट्टी व्यवसाय हा पूर्णतः हवामानावर अवलंबून असतो। विटा तयार करण्यासाठी उन्हाची गेल्या महिन्यापासून अधूनमधून अचानक येणारा अवकाळी पाऊस यामुळे खूप मोठे नुकसान होत आहे। व्यवसायात मोठ्या प्रमाणात भांडवल घालवले जात असून या पावसामुळे न भरून येणारे नुकसान होत असेल तर वीज भट्टी व्यवसाय कसा करणार असा प्रश्न विचारला जात आहे। साताऱ्यातील सुभाषचंद्र चौकात अपघात टाळण्यासाठी अनोखी जनजागृती। सातारा शहरात वाढती वाहनांची संख्या वेगाने नियंत्रण न राहिल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे। सातारा शहर व परिसरातील अपघात रोखण्यासाठी जागरूक नागरिकांच्याकडून अनोख्या पद्धतीने जनजागृती केली जात आहे। वर्दळीच्या ठिकाणी या चौकात स्पीड ब्रेकर किंवा सिग्नल नसल्याने अपघात झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशा आशयाचा फलक सुभाषचंद्र चौकात लावण्यात आला आहे। साताऱ्यातील सुभाषचंद्र चौकात वाहतूक अधिक अजून असून स्पीड अपघाताचा धोका वाढला आहे। या पार्श्वभूमीवर वाहनधारकांना सूचित करणारा फलक सुज्ञ नागरिकांकडून लावण्यात आला आहे। वाहनधारकांसह पादचाऱ्यांसाठी हा फरक लक्षवेधी ठरत आहे। चाफळ खोऱ्यात बिबट्याची दहशत, शेतकरी धास्तावले। पाटण आणि चाफळ खोऱ्यात वाघ संख्येत बिबट्यांच्या संख्येत होणारी वाढ पाहता शासकीय कोर्टात समाधान व्यक्त होत आहे।
पण शेतकरी मात्र काळजीत पडला आहे. याचे कारण म्हणजे रोजच्या भुकेला वन प्राण्यांकडून होणारे शेळ्या व कुत्र्यांचे शिकार. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून बिबट्यांची चांगली दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची शेळ्या व कुत्र्यांची संख्या कमी होत चालली आहे. अगदी एका आठवड्यात सरासरी 4-6 जनावरांची शिकार वन्य प्राण्यांकडून होतच असते. अनेकदा रात्री अपरात्री दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळी पाळल्याने सकाळीच समजते. Ambition Science Academy Satara, Scientific Way of Success. 11-12 Science, NEET, JEE, MST CET, CBSE, HSC, क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 95-94-415-115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.